तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। कांदा क्विंटल मागे 1000 रुपयांनी घसरला, निवडणूक गाजवणार अफगाणी कांद्याची अफवा, दक्षिणेतून आवक 20% निर्यात शुल्क आणि नाफेडच्या कांद्याचा फटका। पुणे जिल्ह्यात 26,000 शेतकऱ्यांना मिळाले सानुग्रह अनुदान, 35,000 शेतकऱ्यांची ई-KYC प्रलंबित, जिल्हा अधीक्षक यांची माहिती। सिल्लोड विभागात सिंचन प्रकल्पांसाठी 1235 कोटींचा निधी, सिंचन क्षेत्र वाढणार, खेळणा नदीवर 5 कोटींच्या ब्रिज कम केटीवेअरचे भूमिपूजन। टोमॅटोचे भाव वाढले, शेतकऱ्यांच्या हाती भोपळाच, उत्पादन खर्चाचा डोंगर, हवामान, रोगराईच्या फटक्याने तसेच किडींचा प्रादुर्भावाने अतोनात नुकसान। धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होणार, केंद्राने 4,892 रुपये हमीभाव जाहीर केला, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांच्या मानधनात वाढ, कामकाज 2 तासांनी वाढले, 1 ऑक्टोबर पासून अंमलबजावणी। अप्पर वर्धा धरण ओव्हरफ्लो, अमरावती जिल्ह्यातील 56 प्रकल्पांमध्ये एकूण 1047 दलगमी जलसाठा। घरकुल अनुदानात 10,000ची कपात, अनेकांना बसणार आर्थिक झळ, आता लाभार्थ्यांना मिळणार 1,20,000 रुपये। अमरावती जिल्ह्यात 2.85 लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत, शेतकऱ्यांना दिलासा, हेक्टरी 5,000चे अनुदान। पुरंदरला दूध अनुदान रक्कम कागदावरच, ऑगस्ट-सप्टेंबरच्या दूध अनुदानाकडे शेतकऱ्यांचे डोळे। नाफेडमार्फत मूग, उडीद, सोयाबीन हमीभावाने खरेदी करा, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शिवनेरी शेतकरी संघटनेची मागणी। पंचनाम्यासाठी वन अधिकाऱ्यांना वेळ मिळेना, वनप्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा 7 दिवसांपूर्वी अर्ज केला, लाखांदूर वन विभागाचा अनागोंदी कारभार। शाहूवाडीत रताळी काढणीस वेग, कोट्यवधी रुपयांची उलाढाल, वाशी, पुणे, ठाणे येथील बाजारपेठेत विक्री। फळांची मागणी अन आवक वाढली, दर स्थिर, टोमॅटोला पुन्हा आले मार्केट, वांगी, दोडका, गवारी व डब्बू मिरचीलाही आला भाव। गारपीटग्रस्त द्राक्ष बागांचे त्वरित पंचनामे करा, सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागायतदार संघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी, तातडीने भरपाई द्या। अनुदानासाठी पुन्हा KYC, वैजापूर तालुक्यातील 76,000 शेतकऱ्यांना मिळणार 25 कोटी अनुदान। वसमत विभागात अतिवृष्टीच्या मदतीवरून संशय कल्लोळ, समाज माध्यमावर चर्चा, लोकप्रतिनिधींविरोधात रोष। अतिवृष्टी सानुग्रह अनुदानासाठी पुन्हा करावा लागणार संघर्ष, यादीतून धाराशिवला वगळले। गावोगावी परमिट रूमचा महापूर, वर्षाला वाढले 100 बिअर बार, जिल्ह्यातील आकडा 886। KYC साठी लाडक्या बहिणींची बँकेकडून अडवणूक, आष्टी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या कारभाराला ग्राहक वैतागले। गॅस जोडणी महिलेच्या नावानेच आवश्यक, तरच मिळणार 3 मोफत सिलेंडर। 7/12 वर हिरडा झाडाची नोंद, किसान सभेच्या लढ्याला यश, 400 शेतकऱ्यांनी केले अर्ज, पडताळीनंतर केली जाणार नोंद। तळेगाव दाभाड्यात हुंडाईसह 9 कंपन्या, 70 एकरवर उभे राहणार कारखाने, 2,260 कोटी रुपयांची गुंतवणूक। अंदरसूल येथे शेतीमाल खरेदीचा शुभारंभ, येवला बाजार समितीच्या उपबाजारात मका, सोयाबीन व भुसर धान्य लिलाव। खर्चाची टॅली होणार कशी, वस्तुस्थिती चिंताजनक असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना प्रश्न। व्यापारी मालामाल, पुरंदरच्या सीताफळ उत्पादकांचे मात्र हाल, सीताफळाला कवडी मोल बाजारभाव, पुरंदरमधील शेतकरी चिंतेत। झेंडूच्या फुलबागा बहरल्या, आता प्रतीक्षा चांगल्या दराची, चितळी परिसरातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मेहनतीचे फळ, दसऱ्याला होणार फुलांची विक्री। राहुरा बाजार समितीत हिरव्या मिरचीला 7,500 रुपये क्विंटल दर, मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण।
10 बॅरेजेससाठी 541 कोटी राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. पूर्णा नदी पात्रात उभारणार बॅरेजेस. गडचिरोली जिल्ह्यात पीक संरक्षणासाठी सौर झटका 601 शेतकऱ्यांना लाभ. वन विभाग सरसावला. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा. धान पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. शेतकरी संकटात. फवारणी करायची तरी किती वेळा. धान फस्त होण्याच्या मार्गावर. किल्लारीला पावसाने झोडपले. तेरणा नदीला पूर आला. शेतकऱ्यांचे सोयाबीन पाण्यात. सोयाबीन तूर पीक पाण्यात गेल्याने मोठे नुकसान. अकोला जिल्ह्यात रब्बीसाठी 48 मेट्रिक टन खतांचा साठा मंजूर. 60,000 मेट्रिक टनाची होती मागणी. टंचाईची शक्यता. कापूस सोयाबीन अनुदानाचे 1546 शेतकऱ्यांचे प्रस्ताव रद्द. स्वयं नोंदणी त्रुटी. माहितीच भरली नाही. आनंदाची बातमी. बँक खाते तपासा. लाडकी बहीण, पीएम किसान व नमो किसानचे पैसे मिळण्यास सुरुवात. महिला व शेतकरी वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण. कृषी मंत्री मुंडे यांच्या जिल्ह्यात केवायसीच्या नावाखाली शेतकऱ्यांची होते आर्थिक लूट. प्रशासनाचे दुर्लक्ष. केवायसी निशुल्क तरी सेतूचालक घेता 100 ते 200 रुपये. केळीचे दर गडगडले. 1600 रुपये प्रति क्विंटल दर. उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढीची आशा. नवीन बागा सुरू होताच शेतकऱ्यांना बसला फटका. उत्पादन वाढीसाठी खर्च करावा लागतो अधिक. दिवाळीपूर्वी चौथा अन 5वा हप्ता काढण्यासाठी बँकात गर्दी. अनेकींना एकाही हप्त्याचे पैसे मिळालेच नाही. गतवर्षी तुटलेल्या ऊसाचे 200 रुपये प्रति टन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. स्वाभिमानी संघटनेची मागणी. अकोला जिल्ह्यातील नुकसानीचा प्रस्ताव शासन दरबारी अडकला. मदतीचा पेच वाढला. सततच्या पावसाने कापूस सोयाबीनचे नुकसान. जिल्हा प्रशासनाने पाठवला प्रस्ताव. शेतांमध्ये अजूनही पावसाची पाणी. सोयाबीन काढण्यात अडचणी. मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी हैराण. एकरी उत्पादनात घटण्याची शक्यता. गिरणा धरण भरले. आता पाटचाऱ्यात दुरुस्तीची प्रतीक्षा. रब्बी हंगामाची तयारी. गिरणा लाभक्षेत्रातील पाटचाऱ्यांची दुरावस्था. अनुदानावर बियाणे पोर्टलच चालेना. अर्ज करायचा कसा. महाडीबीटी पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड. अर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ. कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हा. कोल्हापूर बाजार समितीकडून इशारा. वाशिम जिल्ह्यात 4 तालुक्यात पूर प्रतिबंधक कामे. रिसोड, मालेगाव तालुका वगळला. 13 कोटींचा निधी मंजूर. 2 तालुके वगळल्याने जिल्हा परिषद सदस्यांमध्ये खतखत. देशी गाईचा दिवसाचा खर्च 200 अन अनुदान 50 रुपये. दुधाला मागणी. मात्र शेतकऱ्यांसाठी गोपालन करणे ठरते आव्हानात्मक. उत्तराच्या पावसाने कांदा रोपे उद्ध्वस्त. लागवडीला ब्रेक. रोपांना आला सोन्याचा भाव. एका एकरसाठी मोजावे लागतात 40 ते 50 हजार. बारामती जिल्ह्यात बाजार समितीत उडीद सोयाबीन खरेदी केंद्र सुरू. सभापती पवार व उपसभापती लडकत यांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला होता प्रस्ताव. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.